आज वेगवेगळ्या तालुक्यातील बातम्या पाहूया। नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटाच्या बातम्या फार्मर कपच्या। आज जाऊयात उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये। उत्तर सोलापूर तालुक्यातील जय हनुमान शेतकरी गट पाथरी गटातील शेतकऱ्यांनी ममदापूर येथील शेतकरी श्याम सुरोशे यांच्या कांदा प्लॉटला भेट दिली आहे। त्यांच्या बियाण्यातील विशेषतः त्यांची लागवड पद्धत, रोप टाकण्याची पद्धत यावर सखोल असं ज्ञान या गटातील सदस्यांनी घेतलेलं आहे। तसेच सुरडी येथील शेतकरी गटाला भेट देऊन त्यांची तुरीची पाहणी केली आहे। तुरीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व ज्ञान यावेळी या उत्तर सोलापूर तालुक्यातील आलेल्या शेतकरी गटांनी यावेळी घेतलेलं आहे। तसेच सुरडी येथील नाना शेळके यांची 10 ड्रम थेअरीविषयी माहिती सुद्धा यावेळी गटातील सदस्यांनी घेतलेली आहे। आपण पाहू शकतो की उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी गट बार्शी तालुक्यात येऊन बार्शी तालुक्यातील शेतकरी गटांकडे असलेलं ज्ञान यावेळी घेतलेलं आहे। आता जाऊयात पुढच्या तालुक्यामध्ये। इर्जिकला जादूची कांडी म्हटलं जातं। इर्जिकला जादूची कांडी का म्हटलं जातं ही बातमी आता पुढची बातमी पाहिल्यानंतर आपल्याला आणखी लक्षात येईल। बार्शी तालुक्यातील शेतकरी गटाने इर्जिक पद्धतीने तुरीची काढणी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना तब्बल 9,000 रुपयांची त्यांची बचत या ठिकाणी झालेली आहे। यामुळेच तर इर्जिकला जादूची कांडी असं म्हटले। पिकांचे अवशेष कुट्टी करून आपण जमिनीला दिले तर जमीन त्याचा परतावा पुढच्या वर्षी करणार आहे। पुढच्या वर्षी आपलं पीक जोमदार येणार आहे। यासाठी गट आपल्या पिकांचे अवशेष जमिनीला परत देण्यासाठी काय करतायत ते पाहूया। आता जाऊयात पुढच्या तालुक्यामध्ये, फुलंब्री तालुक्यामध्ये। चिंचोली शहापूर येथील अन्नदाता महिला शेतकरी गटाच्या सदस्या मोनालीताई जंगले यांनी जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी कापूस पिकाचे अवशेष कुट्टी मशीनच्या सहाय्याने कुट्टी करून जमिनीत मिसळवलेत। या क्षेत्रात त्या हिरवळीचे खत ढेंच्या पेरणी करून नंतर जमिनीत गाडणार आहेत। तसेच गटातील सर्व सदस्य याच मशीनने पुढील 1 ते 2 दिवसात कापूस पिकाचे अवशेष कुट्टी करून जमिनीला परत देणार आहेत। तर ह्या होत्या वेगवेगळ्या तालुक्यातील बातम्या। आजच्या बातम्यात इथेच थांबूयात। अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कप।